तर यामध्ये आजच्या या कवी संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले या शेतकरी चळवळीचे कार्याध्यक्ष गंगाधरजी मुटे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सरांचं सर्व क्षेत्रामध्ये लिखाण आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं सांगायची गरज नाही. मला त्यांच्या 2 ओळी खूप आवडतात, ज्या एबीपी माझावर नेहमी दाखवल्या जातात की काल अजून एक बांधावरती लटकून मेला काल, नि तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. एक अशी व्यवस्थेला सवाल विचारणारी किंवा कुणीतरी यांची आता पडझीड उपडली पाहिजे, नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे, हा विचार कवितेतून मांडणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व मुटे सर यांना विनंती की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद. आज मी कविता सादर करणार आहे. तिचं नाव आहे विधवेचा उपदेश. खरं तर या 3-4 दिवसापूर्वी एक फोन आला. आता साहित्य संमेलन म्हटलं की अनेक फोन येतातच, म्हणजे तापदायक असतं. हा एक सगळा फोन येणे हा माझ्यासाठी तरी 1 महिना अत्यंत तापदायक प्रकार असतो. मी काही फोन वगैरे उचलत नाहीत. त्यात एक फोन आला. ती महिला, मी म्हणजे हे डिटेल सांगणार नाही, ती महिला म्हटली की तुमचं संमेलन आहे. म्हटलं हो. तर तुमच्या संमेलनामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय घ्या. मी म्हटलं आम्ही तो नेहमीच घेतो, पण यावेळेस नाही, कारण याच्या आधी घेऊन झाला. यावेळेस आम्ही तो विषय काही घेणार नाही, अन्य विषय आहे. नाही म्हटले तो घ्याच. म्हटलं मग तो आम्ही घेण्यापेक्षा तुम्हीच येऊन का नाही मांडत? कुणाला तरी तो आमचं असतं नेहमी, ते सरळ सरळ आहे. कुणीतरी मांडण्यापेक्षा तुम्ही येऊन का नाही मांडत? तर ती रडायला लागली. ती विधवा, ताजी विधवा ज्याला म्हणता येईल अशी विधवा, ती म्हटली मी नाही येऊ शकत, पण तिचा संबंध साहित्याशी असल्यामुळे तिला आशा आहे की यातूनही काही मार्ग निघू शकतो. तर ती मग माझ्या लक्षात आलं, तिच्या डोळ्यात रडायला लागली. तर मग मी म्हटलं त्याला इथे हिला बोलतं करूया माझ्या पद्धतीप्रमाणे, आणि मी तिला हळूहळू बोलतं केलं. आणि ती माझ्याशी फोनवर जे बोलली तो आमच्यातला संवाद म्हणजे ही कविता आहे. ही तिची अभिव्यक्ती आहे, माझी नाही. कारण जनरली या अशी भाषा वगैरे मी वापरत नाही, ती तिची भाषा आहे. आता ही कविता मला सादर करायची आहे. मला अत्यंत कमी वेळ मिळाला, तेवढ्यात मी ती लिहून काढली, विसर पडू नये म्हणून. रिव्हिजन करायला वेळ मिळाला नाही. लिहिताना ही कविता चालीवर लिहिली, मला ती चालही आठवत नाही, पण मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. सांभाळून घ्यावं. म्हटल्याप्रमाणे आम्ही तर गळेवाले नाहीच, मुळातच नरडेवाले. आणि त्यातही चालीवाली कविता. कवितेचं वैभव, गळा आणि नरड जेव्हा विषय निघतो तेव्हा ज्यांना नरड आहे त्यांना कमीपणा वाटतो, आणि ज्यांना गळा आहे त्यांना थोडं बरं वाटतं. वस्तुतः जेव्हा विषय कवितेचा निघत असेल तेव्हा गळा असणं हे काही खूप चांगलं लक्षण नाही. कविता ही शब्दांची जादू असते, आणि ती शब्दातून व्यक्त व्हायची असते, हृदयातून व्यक्त व्हायची असते, गळ्यातून नाही. तुमच्याकडे गळा चांगला असेल तर तुमचं शब्दाकडे दुर्लक्ष होतं आणि गळ्याकडे लक्ष जातं. आणि तुमच्याकडे नरडा असेल तर तुमच्या शब्दात ताकद येण्याची, प्रभावशाली शब्द त्या कवितेत येण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणजे मी भाग्यवान आहे की माझ्याकडे गळा नाही. वा वा सर. पण आणखी एक दुर्दैव आहे माझं, ही कविताच मुळात चालीवर असल्याने तोही पर्याय नाही की मी सादरीकरण साध्या ह्याच्यात करू. बघतोय मी, प्रयत्न करून, नाही झालीत मी अर्ध्या थांबेल, ती उद्या करेल. थोडा सराव आवश्यक असतो सादरी करताना, जो मला मिळाला नाही. ती जी म्हणाली ती शब्दबद्ध केलेलं ही कविता. ती म्हणाली, ऐत खाऊ व्हा फुकट खाऊ व्हा, ऐत खाऊ व्हा फुकट खाऊ व्हा, व्हा तुम्ही ऐदी विलासी व्हा. ही चालीवर म्हणण्याची कविता आहे, मी सरळ म्हणण्याचा प्रयत्न करतो. ऐत खाऊ व्हा फुकट खाऊ व्हा,
व्हा तुम्ही ऐदी विलासी व्हा, परी तुम्ही कष्टकरी ना व्हा, परी तुम्ही शेतकरी ना व्हा. पिकविता अन्न कोठ्या भरुनी, रान सिंचुनी रक्त ओतुनी, कष्ट करूनी घाम गाळुनी, आणि राब राबता जाता मरुनी. टपले येथे चोर लुटेरे, टपले येथे चोर लुटेरे, स्वस्तामध्ये नेतील लुटुनी. कशाच भरता घर चोरांचे, कशाच भरता घर चोरांचे, जरासा विचार करते व्हा, परी तुम्ही कष्टकरी ना व्हा, कधी कुणी शेतकरी ना व्हा. दादा, ही सुद्धा शेती करू नका म्हणणारी तुमच्या विचाराची आहे. ज्याचा मी विरोध करतोय, बरोबर ना? पण माझी कविता ही तुमच्या विचाराची, माझ्या नाही. ती म्हणते शेती सोडून द्या, जी मी म्हणत नाही. जग उफराटे ऋतू पराटी, जग उफराटे ऋतू फराटी, श्रममूल्याच्या पीड ललाटी. बांडगुळांना वेतन भत्ते, करती तिजोरी भुई सपाटी. नीती धोरणे सरकाराची, शोषकांचेची तळवे चाटी. सोडा संगत सात्विकतेशी, विधवेचा उपदेश. ती विधवा म्हणते तिचा नवरा तिला सात्विक, तिला असं कधी वाटत असेल की माझा नवरा सात्विक नसता तर कदाचित वाचला असता. या उद्वेगातून म्हणजे ती अशी माझ्याशी बोलली असावी. ती असं म्हणते, सोडा संगत सात्विकतेची, अन नेते पुढारी व्हा, परी तुम्ही कष्ट करी ना व्हा, परी तुम्ही काम करी ना व्हा. 54 एकर बाग ओलिती, आईप्रमाणे पुजली माती. तरी कसे हे वादळ उठती, कुंकू पुसती काकन फुटती. काय गुन्हा मी केला कुणाचा, प्रश्न हजारो मनात उठती. काय गुन्हा मी केला कुणाचा, प्रश्न हजारो मनात उठती. दरोडेखोर व्हा किंवा चोर व्हा, नाहीतर फकीर भिकारी व्हा, तरी तुम्ही कष्टकरी ना व्हा, तुम्ही शेतकरी ना व्हा. अशी व्यवस्था मांडली ज्यांनी, कुंकू पुसले माझे तयांनी. तिचं शेवटलं जे सार आहे तिच्या बोलण्याचा, तिचा आणि तिच्या, पुन्हा एकदा सांगतो, यात आलेले शब्द हे तिचे आहेत. मी तिच्या अभिव्यक्तीची छेडछाड करावी, एकदा तिला मी जर म्हणतो की ती विधवेचा उपदेश आहे, तर मला तिच्या शब्दात खोडतोड करावीशी वाटली नाही. अशी व्यवस्था मांडली ज्यांनी, कुंकू पुसले माझे तयांनी. खाना खराबा हो तयांचा, खाना खराबा हो तयांचा. तोंड किडावे शेण किड्यांनी. आमची महिला साठी सराप करते, त्याच्यामुळे तिने पण केलाय, त्याला साठी सराप म्हणतात. अशी व्यवस्था मांडली ज्यांनी, कुंकू पुसले माझे तयांनी. खाना खराबा हो तयांचा. तोंड किडावे शेण किडांनी. लागो त्यांना श्राप आणि हायही, लागो त्यांना श्राप हायही. शरीर कुजावे व्याधी दमेंनी. आता अभय व्हा, आता अभय व्हा शेतकऱ्यांनो, अथवा नोकर चाकर व्हा. आता अभय व्हा शेतकऱ्यांनो, नाहीतर नोकर चाकर व्हा. पै कष्ट करी ना व्हा, तुम्ही शेतकरी ना व्हा. धन्यवाद. वा वा.